आताची महत्त्वाची बातमी, दिशा सालियन प्रकरणाशी माझा संबंध नाही असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलेल्या एसआयटीनं जाहीर केलेल्या अहवालावर आदित्य ठाकरे यांनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे। दिशा सालियन प्रकरणात थोडं स्पष्टीकरण हवं आहे। खरं तर एसआयटीने तो अहवाल जाहीर केलेला आहे। मी त्यावेळी पण सांगितलं होतं की ज्या विषयाशी संबंध नाही त्याच्यावर मी बोलत नाही आणि अजूनही मी तुम्हाला सांगतो, आज देखील माझी भूमिका हीच आहे की ज्या विषयाची माहिती नाही आणि संबंधच नाही त्याच्यावर कशाला बोलू। मध्ये चालू असलेला मॅटर आहे कोर्टामध्ये, त्याबद्दल किती भाष्य करू शकतो याच्याबद्दल प्रश्नचिन्ह आहेत आणि मुळामध्ये हा फक्त नितेश राणेचा विषय नाही, राजकीय आरोपाचा विषय नाही। मग दिशा सालियनचे वडील ज्यांनी स्वतःची मुलगी गमावली ते पण काय राजकीय आरोप करणार आहेत का? ते पण कोणाचं नाव मुद्दामून घेणार आहेत का? ते स्वतःच्या त्यांनी जे ॲफिडेव्हिट जे त्यांनी कोर्टामध्ये केलं त्याच्यामध्ये त्यांनी आदित्य ठाकरे, डिनो मोरिया सगळ्यांची नावं दिशा सालियनच्या वडिलांनी घेतलेली आहे, एक लक्षात घ्या। आणि म्हणून मी एवढंच सांगेन की पिक्चर अभी बाकी आहे, पूर्ण पिक्चर अजून संपलेला नाही। 16 तारीख दिलेली आहे, पुढच्या तारखेनुसार त्या तारखेवर काय होतं ह्या दिशा सालियनच्या केस संदर्भात आपण बघू, काय हरकत नाही। राज्य सरकार आणि आत्ताचे पोलीस आत्ताच्या त्यांना शेवटी काय जे नजरेसमोर दिसलं असेल तर त्यांनी योग्य पद्धतीने अहवाल दिला। तुम्हाला आठवत असेल जेव्हा एसआयटी गठीत झाली त्यानंतरच मी एक पत्र पण दिलेलं की त्याच्यातला एक जो अधिकारी आहे तो त्या सगळ्या विषयामध्ये साथीदार आहे दिशा सालियन केसमध्ये, तिच्या मर्डरमध्ये, तर त्याला बदलण्यात यावा असंही पत्र मी दिलेलं। आणि म्हणून जो काय ॲफिडेव्हिट दिलेलं आहे ते कोर्टामध्ये सादर केलेलं आहे। माननीय कोर्ट त्याबद्दल निर्णय घेईल। दिशा सालियनचे वडील त्याबद्दल त्यांनी ॲफिडेव्हिट काउंटर ॲफिडेव्हिट दिलेला आहे। त्या सगळ्या बाबतीमध्ये 16 तारखेला काय होतं हे पाहू। म्हणून जसं मी बोललो पिक्चर अभी बाकी आहे। दुसरा पण एक विषय समजून घ्या की कोर्टामध्ये आदित्य ठाकरेंनी दिलेले प्रतिज्ञापत्र जे आहे त्याच्यामध्ये त्यांनी मी आमदार आहे म्हणजे तो स्वतः आमदार आहेत हे त्यांनी लपवलेलं आहे। मी समाजसेवक आणि उद्योजक आहे असं त्यांनी कोर्टाला खोटी माहिती दिलेली आहे। त्याच्या विरोधात पण एक याचिका झालेली आहे। म्हणजे कोर्टाला खोटं बोलणारे तुमच्या इथे येऊन किती खरं बोलत असतील हे आता येणाऱ्या दिवसामध्ये कळेल ना। म्हणून उगाच तुम्ही अर्धवट माहितीच्या आधारे, आपल्याला सगळ्यांना विनंती करतो, आपण सगळे शुद्ध पत्रकार आहात, अर्ध्या माहितीच्या आधारे पुरा दिवस आज मी जरा कोर्टाच्या माझ्या वैयक्तिक कोर्टाच्या कामामध्ये व्यस्त होतो, तुम्हाला व्यवस्थित पूर्ण तुमच्या बातम्या दिवसभर 7 तास बघून आलेलो आहे। आपल्याला विनंती आहे घाई गडबड करू नका। कोर्टामध्ये हा विषय चालू आहे। एका मुलीने आपलं आयुष्य गमावलेलं आहे, एका वडिलांनी त्यांची मुलगी गमावलेली आहे आणि म्हणून आपण माननीय कोर्टामध्ये जो चाललेला जो केस आहे त्याबद्दल आपण थांबावं। एक बार ये मराठी खत्म कर देते हैं, उसके बाद कर लेंगे। आदित्य ठाकरे म्हणून गेले की बा या केसशी माझा काही संबंध नाही आहे, नाहक माझी 5 वर्षापासून बदनामी करण्यात येते, या केसचा माझा कुठलाही संबंध नाही म्हणून बोलतो ना। आता त्याबद्दल उत्तर देण्यापेक्षा आगे आगे देखो ना होता है क्या, बघू ना कोर्टामध्ये काय होतंय। म्हणून हे सगळे जे तुम्हाला जे सांगून ते ठेवलेले हे उत्तर आहेत ना ते कुठेतरी रेकॉर्ड करून ठेवा, नंतर एकत्र वाजवायला भेटेल। भाऊच्या धक्क्याच्या इथले ते तुम्ही वाचलं पाहिजे ना, तुमचं काम मी कशाला हलकं करू। भाऊच्या धक्क्या इथले जे कोळी बांधव आहेत ते मत्स्य व्यवसाय करतात त्यांना नोटीस आलेल्या आहेत आणि त्यांचं त्याबद्दल मी आताच माहिती गेलेली आहे। तो राज्य सरकार आणि केंद्र सरकार काही वर्षापासून तो सुरू असलेला वाद आहे, काही थकबाकी बाकी आहे, त्यासाठी केंद्र सरकारच्या संबंधित खात्यांनी नोटिसेस पाठवलेल्या आहेत। मी संबंधित अधिकारी जे बॉम्बे पोर्ट ट्रस्टचे आहेत त्यांच्याशी मी बोललेलो आहे, त्यांना उद्या बोलून घेतलेलं आहे। आमच्या कोळी बांधवांना आमचं राज्य सरकार कुठेही वाऱ्यावर पडून देणार नाही, त्यांनी ते चिंता करू नये। हे काय महाविकास आघाडीचं सरकार नाही, हे देवाभाऊंच्या नेतृत्वात असलेलं महायुतीचं सरकार आहे। आमच्या सगळ्या मच्छीमार बांधवांना, कोळी बांधवांना पूर्ण ताकदीने आमचं सरकार त्यांच्याबरोबर उभं आहे। लागलं तर मी संबंधित मंत्र्यांना बोलीन, त्यांना जाऊन भेटीन, पण आम्ही त्याच्याबद्दल मार्ग काढू। हो नक्की बाकी आहे।